जुन्या कॉलेजच्या मागे एक मोठं जांभळाचं झाड होतं. तिथे फार कोणी येत नसायचं. पण सायलीला ती जागा खूप आवडायची. ती तिथे बसून कविता लिहायची. तिचे विचार, अपूर्ण पत्र असं सगळं एकांतात सुरू असायचं. तिचे सायली बोलकी नव्हती. तिचे मित्र कमी, पण शब्द जास्त होते. लोकांपेक्षा तिला वही जास्त समजायची. त्या दिवशी ती नेहमीसारखी बसली होती. तेव्हा वरून एक जांभूळ थेट तिच्या वहीवर पडलं. सॉरी, वरून आवाज आला. ती वर पाहते तर एक मुलगा फांदीवर अडकलेला, जांभूळ तोडताना. तू झाडावर अभ्यास करतोस का? ती कोरडं विचारते. तो खाली उडी मारतो. हसत म्हणतो, नाही, पण खाली बसलेले लोक खूप गंभीर दिसले की वर जावंसं वाटतं. तो विराज होता. वर्गात ओळखीचा चेहरा, पण कधी बोलणं झालं नव्हतं. त्या दिवसानंतर योगायोगाने त्यांच्या भेटी वाढल्या. कॅन्टीनमध्ये, रांगेत, लायब्ररीत, नोटीस बोर्डाजवळ. प्रत्येक वेळी 2-4 वाक्य, हलकं हसू अशी त्यांची ओळख वाढू लागली. विराज लोकांमध्ये विसळणारा, पटकन मित्र बनवणारा. पण आश्चर्य म्हणजे सायलीशी बोलताना तो शांत व्हायचा. तू इतकं लिहितेस कोणासाठी? त्याने एकदा विचारलं. ती म्हणाली, जे बोलता येत नाही त्यांच्यासाठी. मग मी वाचू शकतो का कधीतरी? ती लगेच म्हणाली, नाही. 2 सेकंद थांबून, अजून नाही, विराज म्हणाला. कॉलेजमध्ये एक प्रेझेंटेशन स्पर्धा होती. दोघांना एकाच टीममध्ये टाकलं गेलं. सुरुवातीला सायलीला आवडलं नाही, कारण विराज खूप मोकळा आणि ती खूप आतल्या जगातली. पण तयारी करताना तिला कळलं, तो फक्त बोलका नाही, लक्ष देणारा आहे. ती घाबरली की तो विषय समजावून सांगायचा. ती गोंधळली की तो म्हणायचा, हळू बोल, लोक ऐकतील. स्पर्धेच्या दिवशी तिचे हात थरथरत होते. स्टेजवर जाण्याआधी विराज म्हणाला, तू नोट्स लिहिल्यासारखंच बोल. समोर लोक नाहीत, पानं आहेत असं समज. विराजचं हे बोलणं ऐकून ती हसली. तिचा तणाव अर्धा कमी झाला. त्यांनी पहिला क्रमांक मिळवला. स्टेजवरून उतरताना सायली म्हणाली, थँक्यू. तो म्हणाला, माझं नाही, तुझ्या आवाजाचं. हळूहळू एक सवय तयार झाली. सायली लिहायची, विराज ऐकायचा. विराज बोलायचा, सायली त्याचं बोलणं समजून घ्यायची. त्यांच्यात कधी मी तुला आवडतो किंवा आवडते असे शब्द आले नाहीत, पण काळजी स्पष्ट दिसायची. घरी पोहोचलीस का? आज शांत का आहेस? तू थकली की कमी बोलतेस? मला सगळं कळतं. एकदा सायली 2 दिवस कॉलेजला आली नाही. विराज अस्वस्थ झाला होता. तिसऱ्या दिवशी ती कॉलेजला आली. डोळे सुजलेले. सगळं ठीक आहे ना? ती मान हलवते. नाही. घरी काही तणाव होता. अभ्यासाचा दबाव, अपेक्षा, तुलना. त्या दिवशी ते जांभळाच्या झाडाखाली बसले. ती खूप वेळ काही बोलली नाही. विराजने पण काही प्रश्न विचारले नाहीत. फक्त बसून राहिला. शेवटी ती म्हणाली, कधी कधी वाटतं मी पुरेशी नाही. विराज शांतपणे म्हणाला, जे लोक स्वतःला अपुरं समजतात ना, तेच सगळ्यात जास्त प्रामाणिक असतात. ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्या क्षणी तिला त्याच्याकडून आधार जाणवला. त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या उपस्थितीचा. परीक्षा जवळ आल्या आणि दोघं अभ्यासात गुंतले. बोलणं कमी झालं. मेसेज छोटे झाले. पण एक धागा कायम होता. निकालाच्या दिवशी सायलीला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. तिला खूप वाईट वाटलं. ती पूर्ण खचली होती. सायली सगळ्यांना टाळत होती. संध्याकाळी तिच्या बॅगेत एक कागद सापडला. त्या कागदावर विराजची हस्ताक्षरं होती. मार्क कमी आले म्हणजे क्षमता कमी होत नाही.
तुझं मोजमाप आकड्यांनी होत नाही. खाली एक छोटंसं जांभूळ काढलेलं. ती पहिल्यांदा निकालानंतर हसली. शेवटचे वर्ष संपत आलं होतं. पुढचं शिक्षण वेगवेगळी शहरं ठरली. दोघांनाही माहीत होतं आता रोजच्या भेटी थांबतील. शेवटच्या दिवशी ते पुन्हा त्या झाडाखाली भेटले. विराज म्हणाला, तुला माहीत आहे का, तू मला बदललेस. ती हलकं हसली. कसं? मी आधी खूप बोलायचो, आता ऐकायला शिकलो, ती म्हणाली. आणि मी आधी सगळं मनात ठेवायचे, आता थोडं शेअर करायला शिकले. वाऱ्याने पानं हलली. सगळीकडे शांतता होती. विराजने तिला एक वही दिली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, तू लिहित राहा, मी वाचत राहीन, जरी दूर असलो तरी. ती म्हणाली, हे प्रेम आहे का? तो थोडा हसला. जर आहे तर खूप शांत प्रकारचं आहे, ती उत्तरली. मग मला तेच आवडतं. काही वर्षांनी एका पुस्तक प्रकाशन समारंभात सायली स्टेजवर उभी होती. तिच्या पहिल्या कविता संग्रहासाठी. पहिल्या रांगेत विराज बसलेला, टाळ्या वाजवत. तिने भाषणात म्हटलं, माझ्या लिखाणाला शब्द मी दिले, पण धैर्य एका शांत मित्रानं दिलं. त्यांच्या नजरा भेटल्या. त्या नजरेत कबुली होती, उशिराची पण खरी. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम संपला तरी सायलीच्या मनातली धडधड थांबत नव्हती. स्टेजवरून खाली उतरताना तिची नजर पुन्हा विराजला शोधत होती. लोक तिचं अभिनंदन करत होते, फोटो घेत होते, पण तिचं लक्ष एकाच चेहऱ्यावर होतं. तो थोडा दूर उभा होता, नेहमीसारखाच शांत, हसत. ती त्याच्याजवळ आली. तू आलास? ती हलक्या आवाजात म्हणाली. तू बोलावलं नव्हतंस तरी यायचं होतं, तो उत्तरला. सायली म्हणाली, का? कारण तुझ्या प्रत्येक स्वप्नांच्या दिवशी उपस्थित राहायची मला सवय आहे. क्षणभर दोघे शांत झाले. वर्षांचा अंतर त्या शांततेत विरघळत होता. या कार्यक्रमानंतर ते बाहेर चालत निघाले. रस्त्यावर रात्रीचा हलका वारा होता. पूर्वीसारखंच पण तरी वेगळं. तू बदलली आहेस, विराज म्हणाला. हो, आधी मी मनात लिहायचे, आता जगासमोर लिहिते, ती हसली. तू? मी आधी सगळ्यांशी बोलायचो, आता निवडक लोकांशी मनापासून बोलतो. ती थांबली. मी अजून निवडक आहे का? तो तिच्याकडे पाहून म्हणाला. तू अजूनही माझं शांत ठिकाण आहेस. पुढच्या काही महिन्यात त्यांचा संपर्क पुन्हा वाढला, पण यावेळी अधिक प्रगल्भ. रोजचे लांबलचक संवाद होत नव्हते, पण अर्थपूर्ण बोलणं व्हायचं. करिअर, घर, जबाबदाऱ्या, भविष्य. एक दिवस विराज म्हणाला, आपण एक प्रश्न टाळतोय. कोणता? आपण एकमेकांसाठी नेमके कोण आहोत? सायली काही क्षण विचारात पडली. आपण घाईत उत्तर देऊ नये असं नातं. तो हसला. म्हणजे उत्तर हो आहे, फक्त वेळेचं. तीही हसली. बहुतेक. काही दिवसांनी विराज सायलीच्या घरी आला, अधिकृतपणे. आधी मित्र म्हणून ओळख होती, पण आज बोलण्याचा उद्देश वेगळा होता. तिचे आई वडील संयमी होते. त्यांनी घाई केली नाही, प्रश्न विचारले. त्याचं करिअर, पुढील योजना, स्थिरता, त्याचे विचार. विराजने एकही मोठा डायलॉग दिला नाही, फक्त स्पष्ट बोलला. मला सायली आवडते, तिचं काम, तिचा विचार, तिचं मन. पण मला तिचं स्वप्न थांबवायचं नाही, तिच्यासोबत चालायचं आहे. घरात शांतता पसरली. आईने सायलीकडं पाहिलं. तुझं मत? सायलीने सरळ उत्तर दिलं. याच्यासमोर मी वेगळी बनत नाही, खरी राहते. ते उत्तर तिच्या आईबाबांसाठी पुरेसं होतं. दोन्ही घरांची भेट झाली. सुरुवातीला औपचारिक म्हणून, नंतर मनमोकळी. विराजच्या आईने सायलीचं पुस्तक वाचलेलं होतं. काही ओळी तिने अधोरेखित करून ठेवल्या होत्या. ती म्हणाली, ज्या मुलीला भावना इतक्या नीट जपता येतात, ती नातंही जपेल. सायलीच्या वडिलांनी विराजला विचारलं, तुमच्यात मतभेद झाले तर? विराज हसला आणि म्हणाला, मी तिला जिंकायचा प्रयत्न करणार नाही, तर समजून घ्यायचा प्रयत्न करेन. हे ऐकून सायलीच्या बाबांना खूप बरं वाटलं. लग्नाचा निर्णय घाईत झाला नाही. दोघांनी आणखी वेळ घेतला.
काम स्थिर केलं, एकमेकांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या आणि मग एक साधा सरळ समारंभ ठरला. लग्नाच्या दिवशी कोणताही दिखावा नव्हता, पण वातावरणात एक खास शांत आनंद होता. जणू सगळ्यांना माहीत होतं, हे नातं घडलेलं आहे, घाईत बनलेलं नाही. मंडपात बसताना विराज हलकेच म्हणाला, आपली पहिली भेट आठवते? जांभळाचं झाड. सायली हसली. आणि तुझी ती माफी जांभळासाठी. आजही माफी मागतो, तो म्हणाला. उशिरा कळल्याबद्दल की तूच माझी कथा आहेस, ती उत्तरली. आणि तू माझा वाचक. लग्नानंतर त्यांचं आयुष्य परिकथेप्रमाणे परिपूर्ण नव्हतं, पण खरं होतं. कामाचा ताण, वेळेची कमी, मतभेद सगळं होतं, पण एक नियम कायम होता, राग रात्रीपर्यंत न नेणं. सायली लिहित राहिली. विराज तिचे पहिले वाचक राहिला. विराज नवे प्रोजेक्ट करत राहिला. सायली त्याची शांत सल्लागार राहिली. रविवारची सकाळ त्यांची ठरलेली. चहा, वही आणि एकत्र शांत बसणं. काही वर्षांनी सायलीचं दुसरं पुस्तक आलं, समर्पण. पानावर लिहिलं होतं, ज्याने मला शब्दांवर नाही, माझ्यावर विश्वास ठेवायला शिकवलं. लोकांनी विचारलं, ही प्रेमकथा आहे का? ती हसली आणि म्हणाली, नाही, ही सोबत कथा आहे. प्रेम तर मध्येच शांतपणे वाढत गेलं. ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा.